कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता संध्याकाळचे 7:45 वाजलेले आहेत. तर मी सकाळपासून कुठलाच व्हिडिओ मी शूट नाही केलेला. फक्त सकाळी मी ज्ञानेशला टिफिन दिला, टिफिनमध्ये मी त्याला गोड चिवडा दिला होता आणि नॉर्मल आपण सकाळी जे चहा वगैरे पितो ते असे छोटे छोटे मी फक्त व्हिडिओ काढेल, बाकी काहीच नाही. तर आजपासून म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवस ज्ञानेच्या स्कूलमध्ये प्रॅक्टिस पेपर आहे. तर आज त्याचं डिटेक्शन होतं, उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि परवा मॅथ. तर त्याची जेव्हा स्कूलची एक्झाम होते तेव्हा स्कूलची एक्झाम होण्या अगोदर त्याच्या स्कूलमध्ये त्याच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस पेपर होतात. म्हणजे कळतं मुलांना, त्यांना एक्झामचा पेपर, त्यांना एक्झामला पेपर कुठल्या प्रकारे येणार आहे, कुठल्या पद्धतीने येणार आहे हे त्यांना कळतं. आणि मुलांची अभ्यासाची, एक्झाम देण्याची तयारी कुठपर्यंत झालेली आहे, कुठपर्यंत नाही ते कळतं ॲटलिस्ट. आणि त्यानंतर ॲटलिस्ट म्हणजे पॅरेंट्स अलर्ट राहतात की बापरे, आपल्या मुलाला म्हणजे असे एवढे एवढे मार्क मिळालेले आहेत, तर याच्या पुढे त्याची स्कूलची आता तू बोललास ना. ॲक्च्युली ना आता जर डिक्टेक्शन होतं आणि डिक्टेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्याला 10 मार्काचं डिक्टेक्शन होतं. म्हणजे फक्त डिक्टेक्शनच होतं 10 मार्काचं आणि त्याच्यामध्ये त्याला 10 पैकी फक्त 1च मार्क भेटला आहे ना. तर ते काय ना ॲक्च्युली खरं म्हणजे जेव्हा ज्ञानेश आला ना तर आज त्याचं एक्झाम पण होते आणि त्याच्याने लगेच त्याचा पेपर चेक करून पण दिला. तर कसं आहे ना, आल्यानंतर मी त्याला ओरडली म्हणजे कसं आहे ना, काही मुलं पटकन कॅप्चर करतात, हा पण पटकन कॅप्चर करतो. पण कसं आहे ना, जेव्हा अभ्यासाचा लोड येतो, जेव्हा आपण, कारण काल पण डिटेक्शनमध्ये मी त्याला शिकवलं बाळा की उच्चार कसे असतात. समजा मी तुम्हाला सांगेल की IDED हा उच्चार आहे, ईड. आता ईडच्या पुढे के लागला तर कीड, असं म्हणजे कीड ही स्पेलिंग तयार होते. त्यानंतर आता ईड, तर ईडच्या पुढे जर डी लागला तर डीड ही स्पेलिंग तयार होते. तर हे मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण कसं आहे ना, तो आता आहे ना सिनियर KGला आहे. तर असं नाही की बाबा आता खरं म्हणजे त्यांना म्हणजे सिनियर KGमध्ये त्यांना त्यांना सांगताय की बाबा पुढच्या वर्षीपासून तुम्हाला स्पेलिंग लिहायला आहेत. त्याची ॲडव्हान्समध्ये तयारी सिनियर KGमध्ये केली जाते. सो अशा गोष्टी आहेत. आणि इवन मी ज्ञानेश म्हणजे कसं ना, मी ज्ञानेशला तर ओरडलीच आहे. पण कसं असतं माहिती आहे का, म्हणजे मी आता ज्ञानेशला ओरडले, पण ज्ञानेशच्या स्कूलमध्ये आता शनिवारी जी मीटिंग होती, मी मीटिंगमध्ये गेली होती. तर प्रत्येक पॅरेंट्सचा हाच हे की मुलं डिटेक्शन आणि क्वेश्चन आन्सर आणि डिटेक्शन ह्या दोन याच्यामध्ये खूप मिस्टेक करतात. आणि इवन मी ज्ञानेशलाच नाही बोलणार, तर ज्ञानेशसारख्याची खूप त्याच्या क्लासमध्ये मुलं आहेत की टीचर बोलतात. समजा टीचरनी फिग बोललं आहे, तर यांनी काय लिहिलं आहे, फिगच्या ऐवजी काय लिहिलं आहे, पीक लिहिलं आहे, पीक. आणि फिग म्हणजे अंजीर, FIG, फिग म्हणजे अंजीर. आणि पीक म्हणजे काय रे, आपलं ते डुक्कर असतं ना, आपण डुकरालाच पीक बोलतो ना ज्ञानेश, पिगी वॅन. हां, पीक. तर टीचरने फिग सांगितलं आहे आणि पिग लिहिलं आहे. तर अशा छोट्या छोट्या अशा मिस्टेक झालेल्या आहेत. तर ठीक आहे, ओके. तर ठीक आहे. पण गेल्या एक्झामला पण त्याने हीच चुकी केली होती. पण त्याच्या जी स्कूलची एक्झाम होती त्यामध्ये त्यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे खूप छान मार्क काढलेत त्यांनी. सो या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. आणि विचार करायला लहान वयामध्ये आपण मुलांना सांगू तुला करेक्ट, तुला स्पेलिंग आलेच पाहिजे, तुला क्वेश्चन आन्सर आलेच पाहिजे, तर असं काय नाही. पण हां, आपण असं बोलू शकेल की फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टँडर्डला त्यांना ती मुलं
आरामात आणि इझिली करू शकते. एवढ्या लहान मुलांना तुम्ही सांगाल की स्पेलिंग तुम्हाला आलाच पाहिजेत, टीचर जी स्पेलिंग्स आहे ते तुम्ही लिहिलीच पाहिजे. आता ते कुठे ABCD पूर्ण म्हणजे ABCD त्यांनी केलं आहे. आता म्हणजे ते पूर्ण उच्चार त्यांना कळतही नाही की अरे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक उच्चार असतो, त्या उच्चारच्या पुढे समजा एक वर्ड लागल्यानंतर ती एक स्पेलिंग तयार होते. हे त्यांना म्हणजे हेच त्यांना आत्ता कळत नाही आहे. तर थोडा उशीर लागतो, थोडा वेळ लागतो. कारण ना जेव्हा ज्ञानेश आहे ना ज्युनियर KGमध्ये होता ना, तेव्हा पूर्ण वर्ष गेलं. ज्ञानेश ABCD त्या 4 लाईनच्या खाली लिहायचा, वर लिहायचा, असं करता करता शेवटी फायनली हां तर फायनल हां तर मग फायनल जेव्हा एंडिंगला जेव्हा ज्ञानेशची जी मार्चमध्ये एक्झाम होते, तेव्हा जाऊन ज्ञानेशने ABCD म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल तेव्हा तो व्यवस्थित लिहायला लागला. म्हणजे असं नाही की नाही, मुलांना येतं, जमतं, पण थोडासा उशीर लागतो. सो या सगळ्या गोष्टीत तर म्हणून आज मी जास्त हे शूट वगैरे काहीच नाही केलं, कारण त्याचा पेपर त्याचा उद्यासुद्धा इंग्लिशचा पेपर आहे. तर सगळी म्हणजे त्याच्याकडून सगळा अभ्यास वगैरे करून घेतला आहे वगैरे त्याच्याकडून सगळं वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना जेव्हा मुलांची परीक्षा येते तर आपण सगळी कामं साईडला ठेवतो आणि त्या मुलांकडे लक्ष देतो. सो या सगळ्या गोष्टी तर मी काही शूट नाही केलेलं आहे. तर तुम्हालाही आता माहिती आहे की आता क्रिसमस ट्री जवळ येतो आहे. तर सॉरी, नाताळ क्रिसमस जवळ येतो आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता माझ्याकडे सुद्धा ओरिजिनल क्रिसमस ट्री आहे. तर नाताळच्या दिवशी क्रिसमस डेच्या दिवशी मी तो क्रिसमस ट्री सजवू शकते, डेकोरेट करू शकते. पण मला थोडी भीती वाटते, कारण तो क्रिसमस ट्री छोटा आहे, त्याच्या फांद्या पण खूप सुंदर आहेत वगैरे. पण कधी कधी असं वाटतं की ना समजा मी त्याला डेकोरेट करेल, त्याला छान मस्त असे मोठे बॉल्स वगैरे लावेल, छोटे छोटे सांताक्लॉथ वगैरे लावेल. पण कधी कधी असं नको व्हायला की ते वरती स्टार पण लावायचं. पण कधी ते असं नको व्हायला की ते सगळं लावल्यानंतर वजनाने ते खाली नको यायला, किंवा मी त्यावरती लायटिंगसुद्धा सोडणार आहे. तर असं नको व्हायला की लायटिंगने किंवा त्या जे आपण डेकोरेट करतो त्या वजनाने त्या फांद्या, ज्या साईडच्या ज्या फांद्या आहेत त्या अशा तुटायला नको. त्याच्याने मला थोडी भीती वाटते. आणि कसं माहिती आहे, आपण काय एकच दिवस तो क्रिसमस ट्री हां आपण दोघांनी करूया. तर असं नाही की तो क्रिसमस ट्री असं नाही की बाबा तो एकच दिवस मी डेकोरेट करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच सगळं काढून टाकणार आहे. तर असं अजिबात नाही. ॲटलिस्ट मी त्याला तो क्रिसमस ट्री मी 10 दिवस तसंच ठेवणार आहे. पण 10 दिवस ते सगळं त्या त्या क्रिसमस ट्रीला सगळं पेललं गेलं पाहिजे. जर नाही पेललं गेलं तर त्याच्या फांद्या वगैरे तुटल्या तर म्हणजे आपण एवढं म्हणजे, कारण तो क्रिसमस ट्री लहानाचा म्हणजे इथपर्यंत मोठा झाला आहे वगैरे, पण त्याच्या फांद्या नको तुटायला किंवा त्याला कुठली इजा नको व्हायला, असं मला पर्सनली वाटतंय. म्हणून मी माझा ओरिजिनल क्रिसमस ट्री मी त्याला डेकोरेट वगैरे अजिबात नाही करणार. पण हां त्याला मी म्हणजे रोज नेहमीचंच आहे, म्हणजे इतर दिवशी आजपर्यंतही छान मस्त त्याला सकाळ संध्याकाळी स्प्रे करत आलेली. तो क्रिसमस ट्री मला खूप आवडतो. सगळ्या झाडांमध्ये मला तो कुठला आवडत असेल ना तर ते क्रिसमस ट्री खूप आवडतो, कारण तो जेव्हा आपण स्प्रे मारतो तर तो हिरवागार खूप सुंदर छान असा वाटतो. तर मी क्रिसमस ट्री डेकोरेशन करण्यासाठी आणि क्रिसमस डे म्हणजे क्रिसमस येणार आहे, नाताळ येणार आहे, तर नाताळसाठी मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. तर आधी मी काय क्रिसमस ट्रीसाठी शॉपिंग केलेली बघा. तर मी एक क्रिसमस ट्री मागवलेला आहे आणि क्रिसमस ट्री विथ डेकोरेशनचं सामान असं मला एकत्र मिळालेलं आहे या बॉक्समध्ये. आणि यामध्ये मी आपले जे पडदे असतात, जसं मी तुम्हाला सांगेल की इकडे ह्या साईडला जो पडदा आहे त्या पडद्याला मी जसे आपले माकड अडकवलेत, तर सेम तसंच माझ्याकडचे हॉलमध्ये जी बाल्कनीच्या साईडला जे 2 पडदे आहेत तर त्याला मी सांताक्लॉजचे फक्त फेस असेल एवढं, तर ते आपण पडद्याला मध्यभागी लावू शकतो, अडकवू शकतो. असे ते 2 सांताक्लॉजचे फेस आहेत. तर ते यामध्ये मी मागवलेले आहेत. आणि यामध्ये क्रिसमस ट्रीसाठी ग्रीन कलरची जी वेल असते, आर्टिफिशियल वेल,
तर ती मागवली. तर मी वेल आणि सांताक्लॉजचे 2 फेस आणि इथे क्रिसमस ट्री आणि क्रिसमस ट्रीसाठी जे डेकोरेशनचे जे सामान आहे ते या बॉक्समध्ये. तर मी आधी सर्वप्रथम हे सगळं ओपन करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मी क्रिसमस ट्री आणि विथ डेकोरेशनचं सामान आणि त्यानंतर क्रिसमस फेस 2 आणि त्यानंतर मी या वेल्स मागवलेल्या आहेत. तर मला ॲमेझॉनवरून खूप रिजनेबल प्राईसमध्ये या गोष्टी मिळालेल्या आहे. तर क्रिसमस ट्री आणि डेकोरेशनचं सामान हे एक कॉम्बो ऑफर होती. तर 825मध्ये त्याची प्राईस 825 आहे. तर या 825मध्ये मला 4 फूट क्रिसमस ट्री मिळालेला आहे. तो क्रिसमस ट्रीची जी क्वालिटी आहे ही खूप बेस्ट आहे, खूप छान आहे, मस्त आहे. आणि त्याच्यातलं जे डेकोरेशनचे जे सामान आहे तर ते एकदम बेस्ट आहे, खूप छान आहे. आणि मला त्या 4 फूट क्रिसमस ट्री म्हणजे 4 फीट क्रिसमस ट्री आणि विथ मला 69 डेकोरेशनचं मला सामान मिळालेलं आहे. हा एक कॉम्बो ऑफर आहे, क्रिसमस ट्री विथ डेकोरेशनचं सामान. आणि मी जे क्रिसमसचे जे 2 फेस मागवलेले आहेत तर ते मला 450ला मला ते 2 फेस मिळालेले आहेत. ते सुद्धा एक ऑफर आहे, मला ऑफरमध्ये मिळालेलं आहे. आणि त्यानंतर ही जी वेल आहे ही वेल मी 299ला मला 3 पीस मिळालेले आहेत. आणि याचं हे जे आहे तर ही 6 फूट आहे. ही वेलचं जे आहे मोठी तर ती 6 फूट अशी ही लांब अशी ही वेल आहे. तर खरं म्हणजे ना ही जो क्रिसमस ट्री आहे तर मी बाहेर शॉपमध्ये सुद्धा म्हणजे आधी ऑनलाईन मागवण्याच्या अगोदर मी बाहेर दुकानांमध्ये सुद्धा मी आधी सर्च केलं होतं की क्रिसमस ट्री बाहेर दुकानांमध्ये कसं भेटतं, काय वगैरे मिळतं वगैरे. पण मिळतो म्हणजे 200 अगदी जे छोटे छोटे क्रिसमस ट्री असतात ना 250, 300, 400 अशापासून स्टार्ट आहेत. पण त्यांची जी क्वालिटी आहे ना म्हणजे बोलतात ना असा धक्का जरी लागला ना तरी ते असं पटकन खाली पडेल, एवढे हलके आहेत ते. आणि जे खूपच स्ट्रॉंग आहेत आणि खूप कडक आहेत आणि खूप जड आहेत असे क्रिसमस ट्री तुम्हाला 1500, 1600ला असे मिळतील. आणि आता मी हा 4 फीटचा घेतलेला आहे. तर असे 4, 5, 6, 7, 8 असे मोठे आहेत. पण ते म्हणजे 1200, 1300, 1400, 1500 असे आहेत नुसता क्रिसमस ट्री. पण हां हेवी आहेत, म्हणजे खूप कडक आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे हवा जरी आली ते अजिबात पडणार नाही असं आहे. आणि आता मी हे जे ऑनलाईन जे क्रिसमस ट्री मागवलेला आहे हा ना खूप कडक म्हणजे ना याचं जे मटेरियल आहे ना हे खूप आहे ना कडक आहे, खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जरी त्याला उभं केल्यानंतर ते अजिबात पडणार नाही असं कडक आहे. सो या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटलं होतं की यामध्ये सांताक्लॉजचे फेस असतील पण नाही, यामध्ये वेल आहे. तर हे बघा हे असं आहे, छान आहे ना, खूप सही आहे ना. आणि हां मला एक सांगायचं आहे की मला 3 हे भेटलेले आहेत, 3 वेल भेटलेले आहेत. वाव, ही एक वेल आहे, ही एक. आणि ही 6 फुटाची आहे एक वेल. हां त्यानंतर ही दुसरी वेल आहे, ही सुद्धा 6 फुटाची आहे. दाखव, ते नको काढूस. त्यानंतर ही तिसरी आहे तर ही सुद्धा 6 फुटाची आहे. तर तुम्ही बघू शकता 1, 2, 3 आणि या 3. तर अशा प्रकारे ह्या वेल्स आहेत.
आणि इथे बाल्कनीमध्ये दोन्ही पडदे आहेत. तर एक वेळेस त्या पडद्याला एक ह्या पडद्याला एक मध्ये जो पाईप आहे तिथे असं गोल वगैरे, तर खूप सुंदर छान दिसेल वगैरे खूप आणि सही दिसेल एकदम. आता मी आता हे ओपन करते. हे ओपन केलंय, एकदम सही वाटतं म्हणजे ना. हे बघा आणि हे याचं हे स्टिक आहे, आपण पडद्याला स्टिक करू शकतो. समजा ना हे इथून असं हे काढून स्टिक करायचं आहे अशा प्रकारे. समजा ना आणि हा दुसरा ज्ञानेश दाखव आणि इकडे छान आहे. थांब 2 मिनिटं 2 मिनिटं. तर हे अशा प्रकारे 2 साता क्लॉथ फेस मागवलेले आहेत आणि ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे खरं. म्हणजे हे जेव्हा ते पडद्याला जेव्हा मी लावेल दोन्ही साईडला, तुम्ही बघू शकता या साईडला पण स्टिक करणार आणि हे पडद्याला लावताना खूप सुंदर आणि छान दिसेल. तर हे झालं. आता मी यामध्ये जो क्रिसमस ट्री आहे तो ओपन करते. तर हा आहे क्रिसमस ट्री, एवढा मोठा आहे. ओपन करते. तर हा बघा, हा क्रिसमस ट्री आहे. हे क्रिसमस ट्री आहे आणि इथे पडलं. तर हे अशा प्रकारचे 1 2 आणि 3, हे 2 आणि हा 3 इथे थोड्या अशा लावायच्या आहेत आणि खूप छान आहे. तर हे अशा प्रकारचा हा क्रिसमस ट्री आहे. मी तुम्हाला हा ओपन करून दाखवेलच. हे बघा, हा क्रिसमस ट्री आहे आणि हे असे आहेत. हे इथून असे हे करायचे आहेत, म्हणजे स्टँड अलाउंड उभे करायचे आहेत. हो, कसं काय जमेल म्हणजे कसं काय ते मलाही माहिती नाही, पण बघेल कसं. म्हणजे मला एवढं माहीत आहे, हे जे आहेत ना हे असे कालांतराने असे हे करायचे, उभे करायचे म्हणजे असे. असं हे क्रिसमस ट्री आहे. आणि हां, हे जे दिसतं तुम्हाला हे, तर यामध्ये ह्या ज्या आहेत त्या इथे अशा अडकवायच्या आहेत अशा. अशा खालून हे अशा प्रकारे लावायचं आहे खाली. तर ते बघू कसं जमतं काय वगैरे ते नंतर. पण अशा प्रकारे या ज्या 3 प्लेट आहेत 3 ठिकाणी लावायच्या आणि अशा प्रकारे हा आपला क्रिसमस ट्री उभा राहणार आहे. आणि ऑनलाईन मला ॲमेझॉनवरून खूप रिजनेबल प्राईसमध्ये हा क्रिसमस ट्री आणि त्याच म्हणजे क्रिसमस ट्री विथ डेकोरेशनचं जे सामान आहे ते मिळालेलं आहे. आता यामध्ये जे सामान आहे ते मी ओपन करते. तर मी हे ओपन केलेलं आहे. तर या बेल्स आहेत छोट्या छोट्या. थांब ना तो साईडला बरं. आणि ना मला म्हणजे ना क्रिसमस ट्री सजवायला खूप आवडतं, इव्हन बघायलाही खूप आवडतं. हे होतं. तर इथे अशा प्रकारे अशा छोट्या छोट्या बेल्स आहेत आणि अशा वेगळ्या कलरच्या आहेत. ब्लू, रेड, व्हाईट, सिल्वर, गोल्डन अशा कलरच्या आहेत. या बेल्ट झाल्या छोट्या. त्यानंतर हे छोटे छोटे स्टार आहेत. हे सुद्धा ब्लू, ग्रीन, रेड, सिल्वर, गोल्डन असे आहेत.
हे अशा छोट्या छोट्या स्टार आहेत. त्यानंतर हे छोटे छोटे असे गिफ्ट आहेत. हे बघा असे छान मस्त छोटे असे गिफ्ट आहेत. हे सुद्धा पिंक, ग्रीन, ब्लू, गोल्डन, सिल्वर आणि रेड कलरमध्ये आहेत. त्यानंतर हे छोटे छोटे सांता क्लॉथ आहेत. आपल्याला क्रिसमस ट्री बघायला खूप आवडतो ना, मला बघायलाही खूप आवडतो आणि सजवायलाही खूप आवडतो. आणि इव्हन आहे ना जेव्हा म्हणजे हे बघा हा सांता क्लॉथ आहे. तर यामध्ये सुद्धा पिंक, रेड, त्यानंतर सिल्वर, गोल्डन कलरचे असे सांता क्लॉथ आहेत. त्यानंतर हे तुम्ही बघू शकतात आपल्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे आपण असं त्याला ड्रम बोलतात, छोटे छोटे ड्रम बोलतात आणि मराठीमध्ये त्याला ढोलकी बोलतात. तर हे सुद्धा सिंपल असं रेड, ग्रीन, त्यानंतर ते उचल रेड, ग्रीन, सिल्वर, गोल्डन कलरचे आहेत, पिंक कलरचे आहेत. तर ही अशा प्रकारे छान सही वाटतं यार. विचार करा ना, जेव्हा हे सगळं क्रिसमस ट्रीला जेव्हा आपण डेकोरेट करू त्या ते किती छान आणि सुंदर दिसेल, सही दिसेल ना एकदम. आणि आज ना ज्ञानेशच्या स्कूलमध्ये ना सांता क्लॉथ आला होता आणि ज्ञानेशला चॉकलेट दिली आणि ज्ञानेशने प्लम केक सुद्धा खाल्ला. हो ना? हो की नाही? अजून काय काय खाल्लं सांग? तुला काय काय दिलं सांता क्लॉथने? गुईवाली चॉकलेट दिला. अजून तिथे ते बर्थडे होता ते पण दिला. आणि आटी पण चॉकलेट. तर ना त्यांच्यामध्ये क्रिसमस म्हणजे क्रिसमस आला होता आणि त्या क्रिसमसने सगळ्यांना चॉकलेट, प्लम केक दिलं होतं. आणि त्याच्या स्कूलमध्ये, त्याच्या क्लासमध्ये त्याची जी फ्रेंड होती क्लासमेट, तर तिचा बर्थडे होता तर तिने सगळ्यांना चॉकलेट दिली होती. तर हे सगळं अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. हे घंटा आहे आणि बाकी हे सांता क्लॉथ आहेत आणि बाकी हे छोटे छोटे गिफ्ट. तर असं हे डेकोरेशनचं सामान आहे. तर हे अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. आणि मी बघू आता जसं टाईम भेटेल वगैरे, पण शक्यतो मी फ्रायडेला किंवा सॅटर्डेला क्रिसमस ट्री पूर्ण डेकोरेट करेल आणि जेव्हा डेकोरेट करते मी नक्की तुम्हाला दाखवेल. आणि तर आता संध्याकाळी मी जेवण वगैरे अजिबात असं काही केलेलं नाही आहे. मी फक्त कांदापोहे करणार आहे आणि कांदापोहे पटापट करते मी, कारण मला परत एकदा ज्ञानेशचा अभ्यास घ्यायचा आहे असं आहे. तर आता हे सगळं मी पटापट आवरून ठेवते. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ना ज्ञानेशच्या स्कूलमध्ये ना म्हणजे त्यांनी ना क्रिसमस ट्री म्हणजे फक्त क्रिसमस ट्री त्यांनी लावला आहे, बाकीचा डेकोरेशनचं सामान बाकी आहे, त्यांना डेकोरेट करायचं आहे. तर मी त्याचाही छोटासा व्हिडिओ काढणार आहे, तो सुद्धा नक्की मी पोस्ट करेल. आणि ना ज्ञानेश आणि तुम्हाला माहिती आहे का, जिथेही म्हणजे ना आता सगळ्या स्कूलमध्ये हेच चालू आहे. आणि ज्ञानेश पण स्कूलमधून किती जिंगल बेल तो तेच हे बोलत असतो, सॉन्ग बोलत असतो, कारण त्याच्या स्कूलमध्ये तिथे बाहेर क्रिसमस ट्री उभा केलेला आहे. प्लस त्याच्या सगळं डेकोरचं सामान वगैरे आहे. आणि आज त्याच्या स्कूलमध्ये सांता क्लॉथ आला होता आणि त्यांनी सगळ्यांना प्लम केक आणि चॉकलेट वगैरे दिले. तर ते मुलांना जे दिसतं ना ते मुलं बोलतात.
सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी हे सगळं पटापट आवडून घेते. आणि आता याच्यामध्ये हे असे 2 छोटे म्हणजे बॉक्स, पण याच्यामध्ये सगळं मिक्सिंग आहे. मिक्सिंग म्हणजे यामध्ये 2 बॉल्स आहेत, एक सिल्वर कलर आणि एक रेड कलरचा, एक यामध्ये एक सांताक्लॉज, पण एक सांताक्लॉजची ती काठी असते ना ती आहे. आणि इथे असं क्रिसमस आहे, म्हणजे मेरी क्रिसमस असं आहे. यामध्ये एका साईडला असं गिफ्ट पण आहे. इथे छोटीशी बेल आहे आणि इथे असं ड्रमसुद्धा आहे. तर हे सगळं असं ना मिक्सिंग आहे आणि दोन्ही पॅकेजमध्ये तेच आहे. तर मी आधी एक पॅकेज तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा. ओके, हे बघा अशा 2 बेल्ट्स आहेत, सही एकदम. त्यानंतर याची छोटीशी रेड कलरची ढोलकी. त्यानंतर हे गिफ्ट्स आहेत, 2 आहेत, रेड आणि ग्रीन आहे. त्यानंतर ही सांताक्लॉजची छोटी काठी. त्याचबरोबर हा रेड कलरचा सांताक्लॉज. असा हा सांताक्लॉज आहे. त्यानंतर हा रेड कलरचा छोटा बॉल्स. आणि हा रेड आणि गोल्डन कलर असे छोटे बॉल्स आहेत. त्यानंतर असं हे मेरी क्रिसमस, असं हे मेरी क्रिसमस आहे. सही छान आहे. मला यातलं दोघं हे काय आवडलं माहिती आहे का? मला यातल्या ज्या छोट्या 2 बेल्ट्स आहेत ना, या मला आवडल्यात. सही आहेत ना एकदम. तर सेम या पॅकेटमध्ये सेम तेच आहे. तर असं हे सगळं डेकोरेशनचं सगळं सामान आहे.